स्वयंसिद्धा पोर्टल हे केवळ सोशल प्लॅटफॉर्म नसून शैक्षणिक आणि व्यावसायिक संवादाचं प्रभावी माध्यम असल्याचं डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सांगितलं. लोकभवनचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनीही ऑनलाईन संवाद साधला. पोर्टलवर केवळ नोंदणी करून न थांबता विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याची नोंद पोर्टलवर करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. शासन निर्णय समजून घेणं, सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेणं आणि विविध योजनांमध्ये योगदान देणं हेही महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलं. कार्यशाळेत SNDT महिला विद्यापीठाच्या स्वयंसिद्धा नोडल ऑफिसर डॉक्टर अनुराधा पोतदार यांनी मार्गदर्शन केलं. आदिवासी भागातील प्रत्येक महिलेला जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली. कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी बेटी बचाव अभियानाच्या डॉक्टर प्रतिभा देसाई, डॉक्टर उज्ज्वला बिर्जे, सुप्रिया वडर, आकाश ब्राह्मणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांच्यासह विविध संलग्नित महाविद्यालयातील स्वयंसिद्धा समन्वयक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.